नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये आज आपण ज्वारीच्या तिखट पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. आषाढ सुरू आहे त्यामुळे तळणीचे पदार्थ हे होतच राहतात. या अगोदर मी तुम्हाला ओल्या नारळाच्या कापण्या कशा करायच्या त्याची रेसिपी दाखवलेली आहे. एकदम मस्त कापण्या तयार होतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. नक्की बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. तशाच पद्धतीने आज आपण या खमंग आणि खुसखुशीत तिखट ज्वारीच्या पुऱ्या करतोय. रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर आजची आपली ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या करण्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे मी ठेचा करून घेतलाय. तर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर असा एक ठेचा तयार करून घेतलेला आहे. आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे धण्याची पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला एका परातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर प्रथम आपण सगळी पीठ एकत्र करून घेऊयात. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि गव्हाचं आणि बेसनचं अर्धी वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये आणखीन पिठाचं प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता. तर एखाद्या मोठ्या भांड्याने तुम्ही घेतलं तरी चालेल, पण या प्रमाणामध्ये सुद्धा पुऱ्या खूप छान होतात. आता यामध्ये आपण सगळं मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये मी हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण घातलेला, धने जिऱ्याची पूड, ओवा, तिखट, मीठ सगळं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ जास्त घातलंय, कारण आपण या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून करणार आहोत. त्यासाठी मी इथे गव्हाचं प्रमाण जास्त घातलेलं आहे. तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही फक्त ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं बेसनचं पीठ घालून हाताने थापून सुद्धा या पुऱ्या करू शकता. थोडं थोडं पीठ घालत असं मीडियम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. कारण सुरुवातीला तुम्ही जास्त पातळ केलं तर लाटेपर्यंत ते खूपच सैल होतं. त्यासाठी सुरुवातीलाच घट्ट पीठ मळून घ्यायचं. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण गव्हाचं पीठ थोडंसं घेऊयात. तर याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तर या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत, म्हणजेच एक एक पुरी लाटून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी मोठी चपाती सारखं लाटून एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या ग्लासने कट करून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार केल्या तरी चालेल. अशा पद्धतीने आपण थोडेसे गोळे तयार करून घेऊयात आणि नंतर लाटून घेऊयात. तर पिठामध्ये असा हा गोळा घोळवून घ्यायचा आणि पोळपाटावरती ठेवून तो लाटून घ्यायचा. तर यामध्ये आपण भरपूर ज्वारीचं पीठ घातलंय त्यामुळे एवढं मनावं असं याला बाइंडिंग येत नाही. तर त्यासाठी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि मीडियम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ करायची नाही किंवा खूप जास्त जाड सुद्धा करायची नाही. अशा पद्धतीने मी थोड्याशा पुऱ्या अगोदर लाटून घेते. तोपर्यंत मी तेल बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण थोड्याशा पुऱ्या लाटून घेऊयात. तर इथे मी तुम्हाला एक टिप देईन की जर तुम्ही प्रवासात कुठे बाहेर जाणार असाल आणि असं खमंग काहीतरी तुम्हाला करून न्यायचं असेल तर तुम्ही थोड्याशा पातळ पुऱ्या लाटून कुरकुरीत या पुऱ्या तळून घेऊन जाऊ शकता. या पुऱ्या खूप दिवस टिकतात. पण थोड्याशा पातळ लाटायच्या म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात. आणि अशा पद्धतीने आपण आपलं तेल गरम झालंय आणि त्यामध्ये आपण या पुऱ्या तळून घेऊयात. तर हलकसं झाऱ्याने थोडंसं प्रेस करायचं वरून, म्हणजे पुरी चांगली फुगते. तर इथे तुम्ही जर पातळ लाटल्या तर पुऱ्या फुगणार नाहीत. थोड्याशा मीडियम जाडीच्या पुऱ्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने मी थोडंसं हलक्या हाताने दाबून ही पुरी तळून घेतली. थोडीशी खरपूस झाली की काढून घ्यायची. एकदम मस्त चविष्ट अशा पुऱ्या तयार होतात.
आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या पुऱ्या करून नंतर तळून घेऊयात. मस्त खमंग खुसखुशीत तोंडाला चव आणणाऱ्या या आषाढ स्पेशल आपल्या या गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. चवीला एकदम मस्त लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. तुम्ही पाहू शकता थोड्याशा पातळ झालेल्या ज्या पुऱ्या आहेत थोड्या त्या जास्त फुगलेल्या नाहीत आणि थोड्याशा मीडियम केलेल्या त्या छान फुगलेल्या आहेत. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. तर तुम्हाला एक मी कट करून दाखवते. तर आतून एकदम छान टम्म फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकताय आणि खूप छान लागतात या पुऱ्या चवीला. प्रवासात ही तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली आजची रविवार स्पेशल ही मिलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी तुम्हाला जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.